विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपलं पुन्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज नाशिक यातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ऑनलाईन लेक्चर मध्ये FYBA या वर्गासाठी जो सेमिस्टर 1 चा जो पेपर आहे प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जॉग्राफी याचं प्रकरण क्रमांक 3 यावर चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण या प्रकरणाला सुरुवात केली होती आणि या प्रकरणामध्ये आपण वातावरणाची रचना हे बघत होतो. आज आपण या व्याख्यान क्रमांक 19 मध्ये आपण मागील तासाचा किंवा मागील व्याख्यानाचा जो उत्तरार्ध आहे म्हणजे भाग क्रमांक 2 आहे वातावरणाची रचना या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला आपण जी चर्चा केली ती आपण पुढे सुरू करूया. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपण अशी चर्चा केली होती की वातावरण हे विविध वायूंचं मिश्रण आहे आणि यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे की या संपूर्ण वातावरणाची रचना जर आपण बघितली तर यामध्ये जे जड वायू आहे ज्यांची घनता जास्त आहे असे जे वायू आहे ते वातावरणाच्या खालच्या थरामध्ये आढळतात. ज्या वायूंची घनता कमी आहे, जे वायू हलके आहे हे साधारणपणे वातावरणाच्या वरच्या थरामध्ये आढळतात. हे वैशिष्ट्य आपण बघितलं. त्याच्यानंतर अजून एक, आजही वातावरणाच्या थराबद्दल मानवाला परिपूर्ण ज्ञान नाही, पण आपण जे वेगळ्या प्रकारचं मी मागच्या तासात सांगितलं त्यामध्ये रॉकेट असेल, त्या ठिकाणी उपग्रह प्रतिमा असेल, हवाई चित्रण असेल, याच्या माध्यमातून सेन्सर असेल, कॅमेरा असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपण जी माहिती मिळवली त्या माहितीच्या आधारे आपण ही चर्चा करत आहोत. त्या ठिकाणी यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो की जर संपूर्ण वातावरणाचा विचार केला की वातावरण काय आहे, विविध वायूंचं मिश्रण आहे आणि या मिश्रणामध्ये विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन वायू अत्यंत महत्वाचे आहेत. तुम्ही जरी आकडेवारी बघितली तर नायट्रोजनची आकडेवारी आहे एकूण वातावरणामध्ये 78.084% आणि ऑक्सिजनची किती आहे 21.946%. या दोन्हींची बेरीज केली तर विद्यार्थी मित्रांनो 99.03% इतका प्रचंड व्याप्ती या दोन वायूची, म्हणून हे दोन वायू वातावरणामध्ये सर्वात महत्वाचे मानले जातात. आता आपण मागच्या तासाला फक्त वातावरणाच्या रचनेमधले दोन आपण त्या ठिकाणी थर बघितले. त्या थरामध्ये पहिला थर होता त्या ठिकाणी तपांबर होता, दुसरा थर होता त्या ठिकाणी श्वेतांबर. आजच्या तासाला आपण तो तिसरा थर आहे वातावरणाचा तो म्हणजे आयनांबर आणि चौथा थर जो आहे वातावरणाचा बाह्यावरण. या 2, 3 आणि 4 या थरातील सविस्तर माहिती, त्याची वैशिष्ट्य काय, त्याची व्याख्या काय आहे, परत एकदा आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण एक आकृती जी आपण मागच्या तासाला सुद्धा आपण त्याची चर्चा केली, परत एकदा मी तुम्हाला सांगतो की ही जी आकृती आहे याच्यामध्ये वातावरणाची रचना दाखवली. साधारण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं आपण वातावरणाच्या वरच्या थरात जातो त्या दृष्टिकोनातून याचे स्थान आहे. आपण तपांबर बघितला की ज्याची उंची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर आपण श्वेतांबर हा दुसरा थर बघितला ज्याची उंची ही 11 किलोमीटर पासून 80 किलोमीटर आहे. या स्तरामध्ये ओझोनांबर जो हा उपथर आहे साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 25 ते 40 किलोमीटर अंतरावर जो श्वेतांबरामध्ये स्थिर झालेला दुसरा म्हणजे उपथर आहे. या थराला त्या ठिकाणी ओझोनांबर असं म्हणतात. तो किती महत्वाचा आहे यावर विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या तासाला आपण चर्चा केली आहे की हाच तो थर आहे ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सजीव सृष्टीचं अस्तित्व आहे, पृथ्वीला जिवंतपणा आहे. आज जी आपण चर्चा करणार आहोत की वातावरणाचा तिसरा थर जो आहे त्याला आपण त्या ठिकाणी आयनांबर असं म्हणतात. आणि या थराची व्याख्या परत एकदा सांगतोय, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 80 किलोमीटर पासून तर 500 किलोमीटर दरम्यान जो वातावरणाचा तिसरा थर आहे याला आपण त्या ठिकाणी आयनांबर असं म्हणतो. या थरामध्ये आणखी उपथर आहे, 4 उपथर आहे. याही थराची आपण व्याख्या मी या ठिकाणी सांगतो, नंतर आपण पुढच्या स्लाइड मध्ये याच्यावर सविस्तर चर्चा करूया. पण या आकृतीच्या माध्यमातून मी परत एकदा आपल्याला सहज समजेल अशी एका वाक्यात प्रत्येकाची एक वाक्यात व्याख्या सांगतो. पहिली व्याख्या बघूया आपण. डी थर हा जो थर आहे, जर तुम्ही 1 किलोमीटर का नजर टाकाल तर आपल्या लक्षात येईल की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 80 ते 96 किलोमीटर या दरम्यान जो आयनांबरामध्ये उपथर पहिला आढळतो या थराला म्हणतात डी थर. या थराचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो की हाच तो थर आहे की ज्या थरातून दीर्घ लहरी परावर्तित होत असतात. दुसरा थर आहे ई थर. याची व्याख्या मी एक सोपी व्याख्या आपल्याला सांगतो. त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 96 किलोमीटर ते 144 किलोमीटर दरम्यान जो आयनांबरामध्ये
वातावरणाचा दुसरा उपथर आढळतो, याला त्या ठिकाणी इथर असं म्हणतात. परत एकदा सांगतो त्या ठिकाणी की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 96 किलोमीटर ते 144 किलोमीटर दरम्यान आयनांबर या थरामध्ये जो दुसरा उपथर वातावरणाचा आढळतो, याला त्या ठिकाणी इथर असं म्हणतात. याच्यानंतर या थरामधून इथर जो आहे, या थरामधून मध्यम लहरींचं परावर्तन होत असतं. तिसरा उपथर आहे आयनांबराचा, तो म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 144 किलोमीटर ते 360 किलोमीटर या दरम्यान आयनांबरामध्ये जो तिसरा उपथर आहे, याला त्या ठिकाणी यक थर असं म्हणतात, किंवा हा थर अत्यंत महत्वाचा आहे. आणि शेवटचा थर आहे विद्यार्थी मित्रांनो आयनांबरामधला उपथर, तो म्हणजे की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 360 किलोमीटर ते 400 किलोमीटर या दरम्यान जो चौथा उपथर आयनांबरामध्ये आढळतो, याला आपण त्या ठिकाणी जी थर असं म्हणतो. हे 4 थर अत्यंत महत्वाचं आहे. विशेषतः बिनतारी संदेशवहन असेल, रेडिओचं प्रक्षेपण असेल, दूरदर्शनचे आपण कार्यक्रम बघतो, हे सर्व जे आपल्याला ऐकून होतं, या सर्व ज्या लहरी आहेत, या दोन्ही लहरी आहेत, या ठिकाणून परावर्तित होत असतात. म्हणून आपल्याला हे सर्व आपल्याला ऐकता येतं, आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि शेवटचा थर आपण परत या ठिकाणीची व्याख्या बघूया की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 किलोमीटरच्या पलीकडे जो वातावरणाचा चौथा महत्वाचा थर आढळतो, याला आपण बाह्यावरण असं म्हणतात. आता आपण थर क्रमांक 3 आयनांबर आणि थर क्रमांक 4 बाह्यावरण याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी बघूया. पहिला जो थर आहे 3 नंबर, तो म्हणजे आयनांबर. आता याची व्याख्या परत एकदा मी सांगतो. या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 80 किलोमीटर ते 500 किलोमीटर दरम्यान वातावरणाचा जो तिसरा उपथर आढळतो, याला आपण आयनांबर असं म्हणतो. या थरामध्ये याला आयनांबरच का म्हणतात, याचं आणखी एक कारण आहे. या थरामध्ये मोठ्या प्रमाणात आयन तयार होतात, त्यांचं केंद्रीकरण होतं, म्हणून या आयनांचं केंद्रीकरण या थरात आढळत असल्यामुळं या थराला आपण आयनांबर असं म्हणतो. म्हणून आपल्याला दोन्ही व्याख्या लक्षात ठेवावं लागेल की आयन या शब्दावरून त्याला आयनांबर असं म्हणतात. आणि पहिली जी व्याख्या आहे की साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीटर अंतर हा थर स्थिर झालेला आहे आढळतो, यावर आधारित आपण पहिली व्याख्या करू शकतो. आता आपण याची वैशिष्ट्य बघूया. बघा, सर्वात महत्वाचं पहिलं वैशिष्ट्य आयनांबराचं सांगते येतं. आयनांबरला दलांबर असे म्हणतात, हे एक लक्षात ठेवा. कारण काही संदर्भ पुस्तकामध्ये काही किंवा नोट्समध्ये तुम्हाला कदाचित दलांबर हा शब्द वापरलेला असेल. हा याला पर्यायी शब्द आहे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पहिलं वैशिष्ट्य काय आहे या थराचं? या थराची उंची दिवसा व रात्री आणि उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात म्हणजे ऋतुमानानुसार कमी जास्त होत असते. ती एकदम म्हणजे आपण ज्या ठिकाणी म्हटलो की 80 ते 500 इतकेच असेल, ती कमी जास्त होऊ शकते. दिवसा म्हणजे सकाळी वेगळे असते, रात्री ती थोडीफार कमी जास्त फ्लेक्च्युअल होत असते. उन्हाळ्यात ती वेगळी असते, हिवाळ्यात कमी असते. म्हणजे याचा अर्थ ऋतुमानानुसार आणि दिनमानानुसार, दिनमानाचे जे तास आहे यानुसार त्या ठिकाणी अवस्थेनुसार दिनाच्या ही वातावरणामध्ये असलेला थर जो आहे आयनांबर, याची उंची कमी जास्त होत असते. विद्यार्थी मित्रांनो, हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचं. दुसरं वैशिष्ट्य बघा, या वातावरणाच्या थरामध्ये उंचीनुसार तापमान वाढते. बघा, आपण तापमानामध्ये काय पाहिलं, उंचीनुसार तापमान कमी कमी होते. इथं मात्र उलट आहे. यामध्ये जसजसं आपण आयनांबरामध्ये जसजसं आपण वरती जाऊ तस तापमान वाढत जातं. बघा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे की साधारणपणे 180 किलोमीटर उंचीवर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण 180 किलोमीटर उंचीवर गेलो, या ठिकाणी तापमान किती आढळतं? 396 डिग्री सेल्सिअस किंवा अंश सेल्सिअस. आणि जर आपण 315 किलोमीटर उंचीवर गेलो, तापमान त्या ठिकाणी 700 अंश सेल्सिअस आढळतं. म्हणजे बघा, याचा अर्थ तापमान किती वाढलं. आणि याच्या पलीकडे असंच ते तापमानात वाढ होत असते. म्हणून हे एक वैशिष्ट्य आपल्याला या थराचं सांगता येतं. आता या थरामध्ये 4 उपथर आहे. हे 4 उपथर म्हणजेच याची 4 वैशिष्ट्य आहेत त्या ठिकाणी. ही वैशिष्ट्य आपल्याला सांगते. आपण थराच्या माध्यमातून पुढचे वैशिष्ट्य बघूया. आता जो पहिला थर जो आहे या आयनांबरामध्ये आढळतो, तो म्हणजे डी थर. त्यालाच आपण मध्यमंडल असं म्हणतो. याची व्याख्या कशी केली जाते? सोपी व्याख्या आहे विद्यार्थ्यांना. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 80 किलोमीटर ते 96 किलोमीटर दरम्यान जो आयनांबर यामध्ये पहिला उपथर आढळतो, याला त्या ठिकाणी डी थर असं म्हणतात. साधारणपणे 16 किलोमीटर याची जाडी आहे किंवा उंची आहे, हे आपल्याला सांगते येतं त्या ठिकाणी. आता या थराचं वैशिष्ट्य काय बघा, की मी सांगितलं तुम्हाला आधी की जसजसं आपण उंच जाऊ ना तसं त्या ठिकाणी हवेचा दाब कमी होत असतो. आणि या थरामध्ये 90 किलोमीटर उंचीवर गेलात
फक्त या ठिकाणी 0.01 मिलीबार इतका अत्यंत कमी अल्प हा हवेचा भार आढळतो. म्हणून हे याचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य सांगतात. हाच तो थर आहे की ज्यामध्ये दीर्घ रेडिओ लहरी परावर्तित होत असतात. रात्रीच्या वेळी हा थर बराच वेळा नाहीसा होत असतो. हे सुद्धा वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे की रात्रीच्या वेळी हा थर काहीसा नाहीसा होत असतो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य या थरानंतर दुसरा जो थर आहे तो म्हणजे ई थर किंवा त्याला केनिली हेविसाइड थर असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, याचं वैशिष्ट्य आहे, सुरुवातीला मी या थराची व्याख्या सांगतो की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 96 ते 144 किलोमीटर दरम्यान जो आयनांबरामध्ये दुसरा उपथर आढळतो याला त्या ठिकाणी आपण केनिली हेविसाइड थर असं म्हणतो किंवा ई थर असं म्हणतो. आता ई थर हे वेगळं ना, हे ताप यालाच आपण केनिली हेविसाइड थर असं म्हणतो. आता हे केनिली आणि हेविसाइड हे दोन तज्ञांचं नाव आहे. केनिली हा जो आहे हा अमेरिकन तज्ञ आहे की ज्याचं नाव होतं आर्थर एडविन केनिली, आणि दुसरा जो शास्त्रज्ञ होता तो आहे ब्रिटिश शास्त्रज्ञ आहे की ज्याचं नाव होतं ऑलिव्हर हेविसाइड. या दोन्ही तज्ञांनी 1902 मध्ये या थराचा शोध लावला. म्हणून त्यांनी हा शोध लावला त्याचं क्रेडिट त्यांना देण्यासाठी या थराला विद्यार्थी मित्रांनो या थरालाच केनिली हेविसाइड थर असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, हा एकच थर आहे आणि एक नाव त्याला केनिली आणि हेविसाइड ज्या तज्ञांनी शोधून काढलं त्यांचं आडनाव एकत्रित आडनाव यांना दिलेलं आहे. नाहीतर हा एक थर आहे ई थर की जो साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 96 ते 144 किलोमीटर या दरम्यान आढळतो. याला त्या ठिकाणी ई थर असं म्हणतात. आता या थरामध्ये की हा थर साधारणपणे या थरामध्ये एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो की या थरामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जेव्हा 100 किलोमीटर अंतरावर आपण जातो त्यावेळेला या ठिकाणी सृष्टी चमत्कार किंवा ज्याला स्वर्गीय प्रकाश असं म्हणतो हा निर्माण होतो. आणि हा बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अत्यंत म्हणजे विलक्षण आहे. म्हणजे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी याचा आनंद उपभोगता येईल. जर तुम्ही याचं युट्यूबवर बघितलं त्या ठिकाणी साधारणपणे विषुवृत्तीय प्रदेशामध्ये अशा प्रकारे आपल्याला किंवा ध्रुवीय प्रदेशामध्ये 100 किलोमीटर उंचीवर आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणून हा एक याचं हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की 100 किलोमीटर उंचीवर आपल्याला सृष्टी चमत्कार स्वर्गीय प्रकाश हा बघायला मिळतो की जो आपल्याला सहसा तपंबरामध्ये किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हा आपल्याला बघता येत नाही. म्हणून हे याचं वैशिष्ट्य आहे. यानंतर पुढचा जो थर आहे हा याचा अजून एक वैशिष्ट्य मी सांगतो की हा थर रात्रीच्या वेळेला नाहीसा आणि या थरामधून मध्यम रेडिओ लहरी परावर्तित होतात. आणि याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो की या थरामध्ये वारे प्रचंड वेगाने वाहतात. म्हणून हे याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की या थरामध्ये मध्यम रेडिओ लहरी ज्या आहेत त्या परावर्तित होतात. रात्रीच्या वेळेला हा थर नष्ट होतो, नाहीसा होतो आणि वारे मात्र वेगवान वाहतात. पुढचा जो थर आहे तो म्हणजे एफ थर किंवा ज्याला आपण ऍपलेटन थर असं म्हणतो. आधी सुरुवातीला आपण याची व्याख्या बघूया, नंतर याला ऍपलेटन थर का म्हणतात हे मी तुम्हाला सांगतो. सोपी व्याख्या आहे या थराची. आपण एफ थराची व्याख्या बघतोय. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आयनांबरामध्ये 144 किलोमीटर पासून 360 किलोमीटर दरम्यान जो उपथर आढळतो याला त्या ठिकाणी एफ थर असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो याला त्या ठिकाणी ब्रिटिश शास्त्रज्ञ जो आहे ज्याचं नाव होतं त्या ठिकाणी एडवर्ड ऍपलेटन यांनी हा थर जो आहे 1926 मध्ये त्या ठिकाणी शोधून काढला. म्हणून या थराचा शोध या ऍपलेटन या तज्ञाने लावला. म्हणून या थराला याचं नाव दिलं आहे. जसं मागच्या थराला आपण बघितलं 2 तज्ञांचं नाव दिलंय, तशाच प्रकारे या थराचं क्रेडिट हे या ऍपलेटन या शास्त्रज्ञाला जातं की त्यांनी या थराचा शोध 1926 मध्ये लावला. म्हणून त्या ठिकाणी याला हे नाव देतं एफ थर म्हणजेच ऍपलेटन थर. एफ थर असा थर की जो थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 144 ते 360 किलोमीटर दरम्यान आयनांबर या थराचा उपथर आहे आणि या थराला आपण ऍपलेटन असं म्हणतो. त्या ठिकाणी या थराचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य बघा, प्रत्येक थरामधून काही ना कोणत्या रेडिओ लहरी या परावर्तित होत असतात. जर आपण एफ थराचं वैशिष्ट्य घेतलं तर या थरामधून फक्त लघु रेडिओ लहरी परावर्तित होतात. आणि याचमुळे विद्यार्थी मित्रांनो आपण बीबीसीचा असेल किंवा जगात कुठेही क्रिकेटची मॅच असेल किंवा धावतं वर्णन असेल, हे वर्णन रेडिओच्या माध्यमातून आपण घर बसला ऐकतो. हे ऐकण्याचं कार्य का होतं? कारण हाच तो थर आहे ज्या थरामधून लघु लहरी
लघु रेडिओ लहरी ह्या परावर्तित होत असतात. म्हणजे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य या थरामध्ये आपल्याला सांगता येतं. आणि सर्वात आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य, ज्याप्रमाणे रेडिओ प्रक्षेपण आपल्याला ऐकू येतं, अशाच प्रकारे बिनतारी संदेशवहन आपल्याला जो ऐकू येतो त्याचं कारण काय, तो म्हणजे या थरामधून ज्या परावर्तित होणाऱ्या लहरी आहे त्यामुळे आपल्याला बिनतारी संदेशवहन ऐकू येतं. मग सीआयडी असेल, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा असेल, किंवा मग वाहतूक नियंत्रण करणारी यंत्रणा असेल, या सर्वांमध्ये आपल्याला जी बिनतारी संदेशवहन आपण यंत्रणा वापरतो, याचं श्रेय म्हणजे याचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्याला या थरामध्ये दिसतं, की ज्या थरामधून या लहरी या परावर्तित होतात. म्हणून आणखी एक त्या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला या थराबद्दल विद्यार्थ्यांना सांगता येतं. आणि शेवटचा उपथर जो आहे, जो आपल्याला आय नंबरामध्ये आढळतो, तो आहे जी थर, ज्याला आपण जी लेअर असं म्हणतो. साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर आय नंबरामध्ये जो दुसरा चौथा उपथर आढळतो, याला त्या ठिकाणी जी थर असं म्हणतात. हे झालं स्थानानुसार, त्याच्या उंचीनुसार. याची सविस्तर व्याख्या जर आपण बघितली तर ती व्याख्या आपल्याला अशी सांगता येते, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर उंचीवर ज्या थरामध्ये नायट्रोजन अणूची जंबुपार किरणांबरोबर आंतरक्रिया होऊन मुक्त इलेक्ट्रॉनची त्या ठिकाणी निर्मिती होते, अशा थराला विद्यार्थी मित्रांनो जी थर असं म्हणतात. बरं, परत सांगतो, या ठिकाणी इलेक्ट्रॉनची निर्मिती होते. ती निर्मिती का होते, म्हणजे नायट्रोजनचे जे अणू आहे ते आणि जंबुपार जे किरण आहे, या दोघांची आंतरक्रिया होऊन जे मुक्त इलेक्ट्रॉन तयार होतात, हे इलेक्ट्रॉन या 400 किलोमीटर उंचीवर तयार होतात. आणि ज्या ठिकाणी आयनांबराचा जो असा भाग आहे की ज्या ठिकाणी या 400 किलोमीटर उंचीवर त्या इलेक्ट्रॉनची निर्मिती होत असते, या स्तराला आपण जी थर असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण तिसरा थर बघितला. आता चौथा थर आहे बाह्यवरण. याची व्याख्या परत एकदा आपण बघूया. त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 किलोमीटर उंचीच्या पलीकडे वातावरणाचा जो चौथा मुख्य थर आढळतो, या थराला त्या ठिकाणी बाह्यावरण असं म्हणतात. आता बाह्यावरण या थराचा शोध जो लावला तो अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ जो होता लेमन स्पिट्झर यानं 1949 मध्ये या थराचा शोध लावला. आणि या थराला त्या ठिकाणी बाह्यावरण हे नाव दिलं ते याच तज्ञांनी दिलं त्या ठिकाणी. म्हणून हा महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला बाह्यवर्णाच्या संदर्भात लक्षात ठेवावं लागेल. त्या ठिकाणी याची सुद्धा काही वैशिष्ट्य आहे. आपण प्रत्येक वातावरणाच्या थराची वैशिष्ट्य बघितली. याचं पहिलं वैशिष्ट्य काय, सर्वात महत्वाचं, की हा जो थर आहे या थरामध्ये वातावरण जे आहे ते वातावरण अत्यंत विरळ आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला की ज्या वायूंची घनता जास्त आहे, हे वायू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे एकदम पृथ्वीच्या पृष्ठभागालगत आढळतं. विशेषतः मी तपांबराबद्दल बोलतोय. तपांबरामध्ये सर्वाधिक वायू असतो, जे जड वायू आहे, ज्याची घनता जास्त आहे. पण हा जो बाह्यावरण हा थर आहे, हा वातावरणाचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 किलोमीटरच्या पलीकडे आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या वायूंची घनता कमी आहे, ज्या वायूंचं वजन कमी आहे, अशा प्रकारचे हेलियम असेल, त्या ठिकाणी हायड्रोजन असेल, यासारखे वायू या ठिकाणी आढळतात. त्या ठिकाणी दुसरं वैशिष्ट्यामध्ये मी सांगितलं आहे की या थरामध्ये हायड्रोजन आणि हेलियम या दोन हलक्या वायूंचं अस्तित्व सर्वाधिक आढळतं इतरांची तुलना केली तर. या थरामध्ये तापमान जे आहे साधारणपणे 556 पर्यंत प्रचंड तापमान या थरामध्ये आढळतं. हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य. इतर जे खाली जे आपण थर पाहिले, पहिला थर बघितला तपांबर, दुसरा थर सीतांबर बघितला, तिसरा आपण आयनांबर बघितला, याच्यामध्ये इतकं तापमान आपल्याला शक्यतो आढळत नव्हतं. इतकं काही ठिकाणी आढळत असेल त्या ठिकाणी, पण इथं मात्र कंटिन्यू अशा प्रकारचं तापमान आढळतं. आणि हे याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. आणि सर्वात महत्वाचं, आपण जे सुदूर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग हे जे तंत्र वापरतो, यासाठी जे उपग्रह आपण वापरतो, हे उपग्रह विद्यार्थी मित्रांनो या थरामधून, या बाह्यवर्णाच्या थरामधून भ्रमण करत असतात आणि आपल्याला सॅटेलाइट इमेज दाखवत असतात, पाठवत असतात. उपग्रह प्रतिमा आपण ज्याला म्हणतो, हे कार्य सर्व या थरामधून जातं. म्हणून हा सुद्धा थर इस्रो सारखी संस्था असेल, नासा सारखी संस्था असेल, जे वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह आपण वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी, पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी, सागराचा, जलसंपदा, अनेक कारणासाठी आपण जे उपग्रह पाठवतो माणूस, या उपग्रहांचं भ्रमण या थरामध्ये होतं. म्हणून हा थर आपल्या दृष्टिकोनातून, संशोधनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो,
अलीकडच्या काळामध्ये जे संशोधन झालं, विशेषतः मी आत्ताच बोलतोय त्या ठिकाणी, की वातावरण जे थर आहे, जे उपथर आहे, या संदर्भामध्ये अद्ययावत माहिती येत आहे. आपल्या माहितीसाठी एक काही उदाहरण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वातावरणाच्या रचनेबद्दल जो नवीन विचार प्रभाव आला, विचार प्रणाली, त्यावर आपण एक जाता जाता थोडक्यात आपण प्रकाश टाकूया. 1962 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष विचार गोष्टी, ज्याला आपण इंटरनॅशनल स्पेस सिम्पोजियम असं म्हणतो, याचा अहवाल, आणि दुसरा एक संघटना, दुसरी जी इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटना, ज्यालाच आपण द इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन म्हणतो. या दोन्ही संघटनेने एक अलीकडच्या काळामध्ये 1962 मध्ये एक अहवाल दिला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी वातावरणाचे 2 मुख्य थर आणि प्रत्येकाचे काही उपथर सांगितले. याची फक्त मी तुम्हाला नावं सांगतो. आता पहिला जो थर सांगितला त्याला समस्थर असं म्हणतात. याची व्याख्या काय सांगितली त्यांनी? वातावरणाचा पृथ्वीपासून 88 किलोमीटर पर्यंत जो थर आहे याला समस्थर असं म्हणतात. म्हणजेच काय, पुढचा पृष्ठभाग 0 मांडला आपण, 0 पासून 88 किलोमीटर दरम्यान जो वातावरणाचा थर आहे याला त्यांनी समस्थर असं म्हणतात. आणि याचे परत 3 थर सांगितले, जे आपण बघितले, नावं तेच आहे. तापांबर आहे पहिला, ट्रोपोस्फिअर आहे, दुसरा स्थितांबर आहे, स्ट्रॅटोस्फिअर आहे, तिसरा मध्यस्तर आहे, ज्याला आपण मेसोस्फिअर म्हणतो. हे 3 थर पहिल्या थराची उपथर आहे. तर दुसरा जो थर आहे तो म्हणजे विषम थर. आता विषम थराची व्याख्या काय केली? 88 किलोमीटर पासून म्हणजे समथराच्या पासून तर 10,000 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरणाचा जो थर आहे, जो दुसरा थर आहे, त्याला त्यांनी विषम थर असं नाव दिलं. याचे परत त्यांनी विद्यार्थी मित्रांनो उपप्रकार सांगितले. आता याच्यामध्ये हे उपप्रकार पाडताना त्यांनी काय लक्षात, काय निकष लावला, कोणत्या ठिकाणी कोणत्या वायूचं केंद्रीकरण आहे याच्यावर आधारित त्यांनी याचे उपथर सांगितले विषम या थराचं. पहिला थर सांगितला नायट्रोजन थर, की साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 90 किलोमीटर ते 200 किलोमीटर या दरम्यान जो थर आढळतो त्याला त्यांनी नायट्रोजन थर असं नाव दिलं. दुसरा जो थर आहे त्याला त्यांनी ऑक्सिजन थर नाव दिलं. कारण का, भूपृष्ठाचा 200 किलोमीटर पासून 1100 किलोमीटर पर्यंत ऑक्सिजन या वायूचे केंद्रीकरण त्या ठिकाणी आढळतं, म्हणून त्याला त्यांनी ऑक्सिजन थर असं नाव दिलं. तर तिसरा थर आहे हेलियम थर. भूपृष्ठापासून 1100 किलोमीटर पासून तर 3,500 किलोमीटर पर्यंत जो थर आढळतो त्याला त्यांनी हेलियम थर असं नाव दिलं. आणि शेवटचं नाव दिलं त्यांनी हायड्रोजन थर, की जो 3,500 किलोमीटरच्या पलीकडे, त्यालाच आपण 3,500 किलोमीटर पासून तर 10,000 किलोमीटर पर्यंत जो हायड्रोजनचं केंद्रीकरण झालं जो उपथर आहे याला त्यांनी हायड्रोजन थर नाव दिलं. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरही परत काही तज्ञांनी याही पलीकडे ओझोन जो महत्वाचा वायू आहे याचा स्वतंत्र स्तर त्यांनी केला, की जो आपल्याला आय नंबरामध्ये आढळतो, ओझोन थर असंही त्यांनी नाव सांगितलं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, की जी अलीकडच्या काळामध्ये 1958 मध्ये एक संशोधन झालं. या संशोधनामध्ये असं लक्षात आलं त्या ठिकाणी, की 4,000 पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 4,000 किलोमीटर ते 20,000 किलोमीटर दरम्यान वातावरणाचाच विभाग आहे, ज्या ठिकाणी साधारणपणे सौर लहरी ज्या आहेत, सौर लहरीचे जे आयन आहेत, आयनीकृत किरण आहे ते, आणि सौर विकिरण यांच्यामुळे जी निर्मिती होते, यांच्यातून जी निर्मिती होते, याला त्या ठिकाणी व्हॅन ॲलन विकिरण पट्टा. परत एकदा सांगतो मी त्या ठिकाणी, की 1958 मध्ये जे संशोधन झालं, या संशोधनामधून असं सिद्ध झालं की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 4,000 किलोमीटर ते 20,000 किलोमीटर दरम्यान सौर लहरीचे आयनकृत किरण व सौर विकिरण यांची निर्मिती होते. आणि ही निर्मिती ज्या ठिकाणी होते या ठिकाणाला, या विभागाला, वातावरणाच्या या थराला व्हॅन ॲलन विकिरण पट्टा असं नाव देण्यात आलं. हे अद्ययावत माहिती मी आपल्याला सांगितली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजच्या तासाला आपण विशेषतः वातावरणाची रचना याचा भाग क्रमांक 2 बघितला. आणि यामध्ये विशेषतः आपण जे बघितलं त्यामध्ये वातावरणाचा तिसरा थर जो आहे त्यालाच आपण आय नंबर असं म्हणतो, आणि चौथा जो थर आहे की ज्याला आपण त्या ठिकाणी बाह्यावरण असं म्हणतो, या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा तास अत्यंत महत्वाचा आहे. पुढचं ऑनलाईन लेक्चर सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, कारण या व्याख्यानामध्ये आपण पृथ्वीचं जे हीट बॅलन्स आहे, ज्याला आपण उष्णतेचा टाळेबंद असं म्हणतो, उष्णतेचं ताप संतुलन असं म्हणतो, पृथ्वीच्या उष्णतेचं ताप संतुलन
हे आपण बघणार आहोत. ज्याला आपण हीट बजेट ऑफ द अर्थ असंही म्हणतो. वेगवेगळे नाव आहे. हीट बॅलन्स नाव आहे, ज्यालाच आपण उष्णतेचा ताळेबंद असं म्हणतो. अत्यंत महत्वाचा भाग आहे. या प्रकरणाचा उपमुद्दा आहे. तो त्या ठिकाणी आपण पुढच्या तासाला सविस्तर चर्चा करूया. त्या ठिकाणी या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.